मित्रांनो, महादेव आपल्या भक्तांच्या भक्तीवर प्रसन्न होतात हे आपण अनेक कथांमध्ये ऐकले आहे. पण आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जिथे एक गरीब भक्ताच्या हाकेला उत्तर देण्यासाठी भगवान शिव स्वतः पृथ्वीवर आले होते. ही कथा ऐकल्यानंतर तुमच्या महादेवावरील विश्वास आणखी दृढ होईल. एका छोट्याशा गावात गोपाळ नावाचा गरीब शेतकरी राहत होता. त्यांच्याकडे ना पैसा होता ना संपत्ती, पण त्याच्याकडे होती फक्त महादेवावरील अखंड श्रद्धा. दररोज पहाटे उठून तो नदीवर जात असे, स्नान करत असे आणि जवळच्या शिवमंदिरात जाऊन बेलपत्र अर्पण करत असे. गोपाळ म्हणायचा, हे भोलेनाथ, माझ्याकडे देण्यासाठी काही नाही, पण माझे मन आणि माझी भक्ती तुमच्या चरणी अर्पण आहे. महादेव त्यांची निष्काम भक्ती रोज पाहत होते. एके वर्षी गावात भयंकर दुष्काळ पडला. पिके वाढू लागली, जनावरे उपाशी राहू लागली. गोपाळचे घरही अन्ना वाचून दिवस काढत होते. गावातील अनेक लोक देवावर रागावले. कोणी म्हणाले, देव असता तर असे झाले नसते. पण गोपाळची श्रद्धा अजिबात डळमळली नाही. तो रोज मंदिरात म्हणायचा, महादेव, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही जे कराल ते माझ्यासाठी भलेच असेल. एक दिवस महादेवांनी आपल्या भक्ताची परीक्षा घेण्याचे ठरवले. ते एका वृद्ध साधूचे रूप घेऊन गोपाळच्या झोपडीसमोर आले. साधू म्हणाले, बाळा, 3 दिवसापासून उपाशी आहे. काही खायला मिळेल का? गोपाळच्या घरात फक्त एकच, तीही त्याच्या कुटुंबासाठी होती. पण गोपाळने क्षणाचाही विचार न करता ती भाकरी साधूंना दिली. त्याची पत्नी म्हणाली, आता आपण काय खाणार? गोपाळ हसून म्हणाला, ज्याने आजपर्यंत सांभाळले तो पुढेही सांभाळेल. साधूंनी भाकरी खाल्ली आणि अचानक संपूर्ण परिसर दिव्य प्रकाशाने उजळून निघाला. गोपाळ आणि त्यांची पत्नी आश्चर्यचकित झाले. त्यांच्यासमोर साक्षात भगवान शिव प्रकट झाले. गोपाळच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. महादेव म्हणाले, वत्सा, तू संकटाही श्रद्धा सोडली नाही. स्वतः उपाशी राहून अतिथीला अन्न दिले. तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो. ऐकताच गोपाळने महादेवांनी आशीर्वाद दिला आणि क्षणार्धात आकाशात ढग जमू लागले. मुसळधार पाऊस सुरू झाला. संपूर्ण गाव आनंदाने नाचू लागले. गोपाळची शेती पुन्हा हिरवीगार झाली. त्या दिवसापासून गावातील प्रत्येक व्यक्तीला समजले की ही खरी भक्ती म्हणजे संकटातही देवावरील विश्वास कायम ठेवणे. महादेव आजही आपल्या भक्ताची परीक्षा घेतात, पण जे श्रद्धा सोडत नाही त्यांच्यावर त्यांची कृपा नक्कीच होते. हर हर महादेव. तुम्हालाही महादेवावर विश्वास असेल तर कॉमेंट्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. महादेवाच्या कृपेची ही प्रेरणादायी कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.